कर्जमाफी देतो काय झालं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पाठीमाग माझ्या माहितीप्रमाणे 2017 साली 18 साली आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केलेली होती। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीतून आलो, आम्ही पण कर्जमाफी 2019 ला सुरुवातीला केली। परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही मला सांगा की साधारण 17 ला कर्जमाफी झाली, नंतर 19 ला कर्जमाफी झाली, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केली, एकदा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने केली। पण जो कर्ज फेडणार आहे तो शेतकरी म्हणायला लागला की जो कर्ज फेडत नाही त्याची माफ करतात आणि आम्ही काय कर्ज फेडतो म्हणून काही चूक करतो का? मित्रांनो शेवटी आर्थिक शिस्त देखील असावी लागते। उद्याच्याला कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन इथं बसले, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो ना, आपला नितीन पाटील खासदार आपला सातारचा राष्ट्रवादीचा तो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो, असे अनेक जण अनेक बँका चालवतात आणि त्याच्यामुळं वसुलीवर व्हायला लागला परिणाम। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलंय, माझ्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा जर कुठला शेतकरी असेल तर त्याचा पहिला क्रमांक लागतो कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा। मी 10 वर्ष तुमचा ऊर्जा मंत्री होतो, 10 वर्षामध्ये सर्वात व्यवस्थितपणे विजेचे बिल भरणारा जर महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा होता तर तो राजर्षी शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा होता। असा इथला 72 शेतकरी आहे, कष्टाळू आहे, मेहनत घेणार आहे, काळ्या आईची मारे सेवा करणार आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही विचार असा केला की 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर या विजेची बिलं माफ करायची। त्याच्यामध्ये विजेची बिलं माफ करली तरी मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला 20,000 कोटी रुपये द्यावे लागतात। 44 लाख शेतकऱ्यांना, राज्यातल्या 44 लाख शेतकरी आपण 3, 5, 7.5चा त्यांना फायदा करून देतो, मोफत वीज देतो, पण पैसे मात्र सरकार भरतं। राज्यातल्या 8,08,000 शेतकऱ्यांना आता सोलरवर वीज निर्मिती तो पंप देण्याचं काम आपण करतोय। 24,000 कोटीची तरतूद केलेली आहे की माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कधी रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी द्यायला जायला लागू नये। कुठं कुठं त्याच्या वन्य प्राणी येतात, रात्रीची भीती असते, काही भागात बिबट्या येतो, रानगवे येतात, काही भागामध्ये हत्तीचे कळपच्या कळप येतात आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याचा जीव धोक्यात जातो। आणि म्हणून सकाळी दिवस उजाडला बटन दाबायचं, मोटर चालू, दिवस मावळला मोटर बंद, नाही केली तरी आपोआप बंद, कारण सूर्यप्रकाश गेला, आपल्या घरी जायचं, बायका पोरात राहायचं, मस्तपैकी जेवायचं, खावायचं, गप्पा मारायच्या आपल्या बायका पोरा। हे लक्षात ठेव, ही हसली ना यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे। मित्रांनो गमतीत वाद जाऊ द्या, पण ह्या पद्धतीनं आपण सवय लावतो, कारण माझ्या शेतकऱ्याला कधीच आठवड्यातले 3 दिवस रात्री, 4 दिवस दिवसा, 4 दिवस रात्री, 3 दिवस दिवसा असा प्रसंग येऊ नये, कारण आपण शेवटी शेतकरी आहोत। आणि त्याच्यामुळं ह्या कामाच्या करता देखील 24,000 कोटी, मगाच्या कामाच्या करता 20,000 कोटी दरवर्षी भरावे लागतात। इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। परवाच भाऊबीज झालेली आहे, आता रक्षाबंधन झालेलं आहे, पुढं भाऊबीज पण जवळ आलेली आहे, आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे। भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय। माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो। आम्ही उपकार करत नाही, आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे। शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। त्याच्यामध्ये कुठेही कुणी आमच्या
बहिणीकडं, आमच्या मुलीकडं, आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये. ती आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे. तिला थोडीशी मदत केली, बिघडलं कुठं? शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असतं. मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात, पण गरिबांनी काय करायचं? म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे. प्रत्येक गरिबाला, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या, तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार. आज सकाळीच त्याचा आढावा घेतला. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं, कमी जर घरं पडत असतील तर सांगा, उद्दिष्ट वाढून देतो. पण माझ्या कोल्हापूरमधला, जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल, बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे. तो कार्यक्रम आपण राबवतोय. आम्ही 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो 3 लाखापर्यंत. सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही. स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसलेत, बोर्ड बसले, सगळे मिळून ते काम करताय. आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय. त्याचबरोबर आपण केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी, त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी. काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय, त्यांना आम्ही कमी करू. काही जण आमच्यावर आरोप करताय की इथं भ्रष्टाचार झालाय. मित्रांनो, काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय. कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये ह्याबद्दलची काळजी घेतोय. पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री करतायत, दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत, अख्खा मंत्रिमंडळ करतायत. परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करतात. पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केला पाहिजे. मतांची चोरी केली, अरे कुणी चोरी केली? खोटं का बोलता? रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं, अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चाललेलं आहे. आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊ नका. मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जनतेला मी खरंच सांगेन. एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल, तुमच्या पुढे सांगेन, हे माझं चुकलंय, मला माफ करा. कारण जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही, त्याला कामच करत नाही कसा चुकल? त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती, आम्ही अनेक चढ उतार बघितलेले. कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही. आपण 13-14 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो. माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास, त्याला मी तडा दिला, असं ती घडेल. या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे. मित्रांनो, आजपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे त्या ठिकाणी सदस्य झालेला, कार्यकर्ते झालेला, इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या करवीरमध्ये सगळीकडं फिरत असताना, तिथं काम करत असताना, माझ्या त्या सडोली परिसरामध्ये काम करत असताना, माझ्या कोल्हापूर परिसरात काम करत असताना तुमच्याकडनं देखील कुठली पण चूक होता कामा नये, अशा प्रकारची पण विनंती मी आपल्याला करीन. कारण त्याच्यातून पक्षाची बदनामी होईल, त्याच्यातनं आमच्यासारख्याला मान खाली काढावे लागेल, त्याच्यातनं तुमचाही कमीपणा आहे, लोक तुम्हालाही नावं ठेवतील. शेवटी आपल्याला आपला स्वतःची जे काही लोकांच्या मध्ये एक मान सन्मान प्रतिष्ठा असते ती जपायची असते. ते फार मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि तशा पद्धतीनं तुम्ही आपण सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू. दुधाला अनुदान देण्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस वेळ पडली तर 5 रुपये, वेळ पडली तर 7 रुपये लिटरला अनुदान देण्याच्या करता देखील आपण कधी कमी पडलो नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला, आमच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याच्या करता काय प्रयत्न करता येईल, काय पद्धतीनं इथेनॉल झालं तर ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल, सी हेवी टू एथिनॉल, या पद्धतीनं आपण तिथं मदत करतो. कोजनमधनं वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय. आज तुमचा भोगावती सहकारी साखर कारखाना हे तुमचं दैवत आहे. PN पाटील साहेबांनी अक्षरशः तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं, वाढवलं, त्याला प्रोत्साहन दिलं. परंतु आजूबाजूचा परिसर बघता तो कारखाना त्याची कॅपॅसिटी 5,000 टन करणं गरजेचं आहे.
मी त्याच्याबद्दल तुमच्या चेअरमन साहेबांची, राहुल भैयांची, बाकीच्या सगळ्या बोर्डाशी बोली, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. त्याच्यात आपण मार्ग काढू. जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहेत. सहकार खातं तुमच्या पाठीशी आहे. जिथं केंद्राची मदत लागेल तिथं मी स्वतः अमितभाई शहांच्याकडे जाईल. त्यांच्या हातामध्ये NCDC आहे. त्यांना सांगेन की माझ्या कोल्हापूर वासियांना, इथला माझा शेतकरी फार बहादर शेतकरी आहे, तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे. त्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचा बोर्ड नशीबवान आहे. अरे आम्हाला तोडणी वाहतूक द्यायला एवढे पैसे द्यावे लागतात, तुम्हाला तोडणी वाहतुकीला एक पैसा द्यावा लागत नाही. बरोबर ना? लय भारी काम आहे रोज. आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा ऊस तोडून आणता, म्हणजे न ॲडव्हान्स घेता ऊस हे आपला ऊस हार्वेस्टिंग करता. या पद्धतीनं तुम्ही काम करता. आणि ह्या भागातला माझा शेतकरी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर त्याचा एवढा विश्वास आहे. बाहेरचे कुणी सोमे गोमे आले, सोमे गोमे नाही ह्याच्यात पण काही बसले म्हणतील आम्हाला सोमे गोमे म्हणतात. बाहेरचे कुणी सहकार सम्राट आले, साखर सम्राट आले, तरी तुमचं स्वतःचं ते वैभव आहे भोगावती कारखाना, हे तुम्ही जपलंय, वाढवलंय, पुढं टिकवायचंय पिढ्यानपिढ्या. त्याच्या माध्यमातून तुमच्या माझ्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आणायची. आणि ती आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कष्ट घेताय. राहुल भैया तुम्हाला मदत करताय, चेअरमन प्रयत्न करताय, परंतु जिल्हा बँकेकडनं स्वतः मुश्रीफ साहेब आहेत, राज्य स्तरावर मी आहे, माझे बाकीचे सहकारी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, आणि देश पातळीवर देखील आपण NDAचे प्रमुख या नात्याने अमित शाह साहेबांच्याकडे जाऊन ती कामं करू. त्याबद्दल देखील आपण कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नका. त्याच्यामध्ये काटकसरीनं ही कारखानदारी आपल्याला चालवावी लागणार आहे. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. राहुल भैया हे तसं बघितलं तर उच्च शिक्षित आहेत. BCom झाल्यानंतर युनायटेड किंगडमला जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ सदरलँड येथून त्यांनी MBAचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी राजकीय सहकार क्षेत्राचा वारसा, PN पाटील साहेबांचा वारसा त्यांना आहे. त्यांचे आजोबा त्या ठिकाणी कैलासवासी श्रीपादराव दादा बोंद्रे हे 5 वेळेला तिकडनं आमदार झालेले आहेत. त्यांनी पण म्हणजे आजोबांच्याकडनं वारसा आला, वडिलांचा वारसा. तुमच्या सगळ्यांच्या सहवासात ते लहानाचे मोठे झाले. राजेश पाटील असतील, आमचे राहुल भैया असतील, आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा वारसा त्यांना मिळालेला असल्यामुळं ते तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व. जिल्हा परिषदेमध्ये मला कुणी सांगितलं, दादा जिल्हा परिषदेत त्या वर्षी सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून आलेला एकमेव उमेदवार म्हणून राहुल भैयांची त्या ठिकाणी ओळख आहे. पण जरा विधानसभेला तुम्ही कमी पडला. इथं टाळ्या वाजवायच्या आधी तिथं जरा शिक्के सगळ्यांना आणून बटणं दाबली असती तर त्या पद्धतीनं. अरे होय, मी मगाशी सांगितलं ना, काय स्टॅम्पवर लिहून देऊ. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त राहुल भैयाच्या पाठीशी राहा. जिथं जिथं घड्याळाचे उमेदवार उभे केले जातील ते उमेदवार म्हणजे राहुल भैया आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करायचं. आणि ह्या पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पण भूषवलेलं तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे, कोल्हापूरवासियांनी बघितलं आहे. म्हणजे त्यांची आता जिल्हा परिषद झाली, इथलं सगळं झालं आहे. आता तिकडं विधिमंडळ तिथं वाट बघतंय. त्याच्यामुळं तुम्ही, अरे थांब रे बाबा, तू माझी लिंक तोडतोय. मग लिंक तुटली की माझा मूड गेला की मग तुझं काही खरं नाही. तर त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. 10 वर्षापासून राजीव जी सहकारी सूतगिरणी आपली दिंड नेरलीची आहे ती चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीनं काम केलं. श्रीपादराव दादा सहकारी बँकेचे संचालक आहे. अनेक पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत मिळाले. अशा पद्धतीनं अनेक दिवस माझ्या मनामध्ये असणारं गोष्ट आज घडलेली आहे. मी मुश्रीफ साहेबांना नेहमी म्हणायचो, अहो तुम्ही इतक्या वेळेला निवडून आला, इतक्या वेळेला मंत्री केला, अहो ती राहुल भैयाला आपल्याकडे आणायचा प्रयत्न करा. ते म्हणायचे चाललंय. मी व्यवस्थितपणे नियोजन माझं चाललेलं आहे.
आणि हे सगळं करताना राहुल भाईंनी मला सांगितलं, दादा तुम्ही इथं कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय मी घेणार नाही. एवढं तुमच्या सगळ्यांना मानणारा हा नेता आहे. एखादा नेता म्हणला असता काय मी ठरवल तसं माझी जनता मागे येईल, नाही तसं त्यांनी सांगितलं, मला वेळ द्या. माझं मन जरी काही सांगत असलं तर ज्या जनतेमुळं आज मी करवीरमध्ये कोल्हापूर वासियांच्यामध्ये त्यांच्या विश्वासाला मला कुठला तडा जाऊन द्यायचा नाही, त्यांचा विश्वासघात करायचा नाही. आया बहिणींना पण कुठं मला अंतर पडून द्यायचं नाही. मी तरुणींना पण विश्वासात घेईन, वडीलधाऱ्यांचे पण आशीर्वाद घेईन आणि सगळ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी समंजसपणा दाखवला, सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मी हा निर्णय त्या बाबतीमध्ये घेईन. आणि अशा पद्धतीनं त्यांनी तो निर्णय घेतला. मला हे सांगितलं, मी त्यांना म्हणलं जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा मी म्हणलं सोमवार मंगळवार बुधवार हा मी मुंबईमध्ये असतो, गुरुवार शुक्रवार शनिवार कधी बोलवा मी येतो. नाही म्हणले, मला सोमवारच पाहिजे आणि 25च तारीख पाहिजे आणि दुपारचीच वेळ पाहिजे आणि सडोलीतच करायचं आहे पक्षप्रवेश. काय काय होतं त्याच्या मागं मला काय माहीत नाही, पण त्यांनी सोमवार, आज माझा मंत्रालय चालू आहे, पण म्हणलं मंत्रालयामध्ये आजच्या ऐवजी उद्या जाऊ, या नेत्याचं स्वागत पहिल्यांदा करू. आणि त्यामुळं मी त्यांच्या आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या स्वागताच्या करता, तुमच्या स्वागताच्या करता, कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. आम्ही किती काही फुशारकी मारली आणि मागं जनता नसेल तर कुत्र रे आम्हाला विचारत नाही, कोण कुत्र पण विचारत नाही. त्याच्यामुळं नेता हा जनता किंवा कार्यकर्त्यांच्या पाठी जेवढ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आज हा जनसमुदाय बघितल्यानंतर तरी ते पाऊस पण घाबरायचा, यावं का नाही यावं, यावं का नाही यावं, यावं का नाही यावं. आज राहुल भैयाचा कार्यक्रम आहे, आज करवीरकरांचा कार्यक्रम आहे. मागं 2-3-4 दिवस रोज पाऊस होता, आता आला, परंतु तुम्हाला थोडंसं खुश करण्याच्या करता थोडा आला होता, आता थांबलेला आहे. म्हणजे तो पण एक आनंद व्यक्त करतोय. ह्या पद्धतीनं मित्रांनो, तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची मनात तुमच्या खंत राहणार नाही, अशा पद्धतीचं काम राहुल भैया, हसन मुश्रीफ साहेब, बाबासाहेब पाटील, KP, आम्ही सगळेजण, राजेश पाटील, आपले भोगावती चेअरमन, त्यांचं सगळं बोर्ड, आम्ही सगळेजण मिळून करून दाखवू. तुम्ही काहीही मनात शंका कुशंका आणू नका, हलक्या कानाचा राहू नका. कुठंतरी कोणतरी सांगतं ते असं म्हणत होता, ते तसं म्हणत होता. आपल्यात काही जण काड्या घालण्याचं काम करतील, आपल्यात कुठं ना कुठं अंतर पाडण्याचं काम करतील, दुही निर्माण करण्याचं काम करतील. परंतु जशी तुम्ही PN पाटील साहेबांना साथ दिली तशाच पद्धतीची साथ तुमच्या जीवात जीव असेपर्यंत राहुल भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना द्या. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. परवा दिवशी गणरायाचं स्वागत करायला उभा महाराष्ट्र आतुर झालेला आहे. गणराय आपल्या 10 दिवसाच्या करता येणार आहे. त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील मी तमाम माझ्या कोल्हापूरवासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि राहुल भैया, राजेश पाटील, त्यांच्याबरोबर आलेले आमचे शिवाजीराव पाटील, तेजस्विनीताई पाटील, बाळासाहेब खाडे, BH पाटील, PD धुंद्रे, भारत पाटील भोयेकर, शिवाजी कारंडे, संदीप पाटील, शाहू काटकर, शंकरराव पाटील, आमचे सडोलीकर, आमचे करवीरकर, आमचे कोल्हापूरवासी, आमच्या PN पाटील साहेबांना मानणारा जे काही जीवाभावाचे सहकारी आहेत त्या सगळ्यांचं मोठ्या मनाने मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. आणि एवढ्या प्रचंड संख्येने आपण आला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणीही उठू नका. PN साहेबांची शिस्त